स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। नुकतंच आयोगानं आणखी एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे। त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही आता 25 ऑगस्ट 2024 या रोजी होईल। ही परीक्षा 21 जुलै 2024 रोजी होती, परंतु आरक्षणाच्या कारणास्तव ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती। तर यामागचं प्रमुख कारण असं की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024च्या जाहिरातीत आयोगाकडून EWS प्रवर्गातील उमेदवारांना SEBC व OBC प्रवर्गात जाण्याची मुभा देण्यात आली होती, बरोबर। परंतु यानंतरही अनेक मराठा उमेदवार हे EWS प्रवर्ग राहिल्याने कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता उमेदवारांनी माझ्याकडे व्यक्त केली। त्यामुळे सध्या EWS प्रवर्गात असणाऱ्या मराठा उमेदवारांना ओपन SEBC प्रवर्ग निवडण्याची मुभा देणे योग्य वाटते। या संदर्भात काही वेळापूर्वीच मी नितीनजी गद्रे, सुमंतजी भागे प्रधान सचिव व आयोगाच्या सचिव सुवर्णाजी खरात यांच्याशी सविस्तर चर्चा केली। शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल असे आयोगाच्या वतीने मला सांगण्यात आले। याबाबत माझी माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा सुरू असून सदर जाहिरात तांत्रिक अडचणीमध्ये अडकून पडू नये याची मी काळजी घेतली जाईल, असं त्यांनी 9 जुलैला हे असं ट्विट केलं होतं। आणि त्यानंतर त्या संदर्भात त्यांनी पुन्हा 11 जुलैला आपली जी विधानसभेमधून हा मुद्दा मांडला होता। महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांना प्रवर्ग बदलाची संधी पूर्व परीक्षेपूर्वीच मिळावी यासाठी सभागृहाबाहेर तर प्रयत्न करतो आहेच, पण आज हा विषय सभागृहात सुद्धा उपस्थित केला। कृषी विभागातील पदे हे पुढे ठीक आहे, ते पण पदे हे करण्यात येईल, समाविष्ट करण्यात येईल असं सांगितलं। परंतु जर बघितलं त्यांनी काय म्हटलेलं आहे, इथं मराठा उमेदवारांना प्रवर्ग बदलाची संधी पूर्व परीक्षेपूर्वी मिळावी। आता पूर्व परीक्षा कधी होती आपली? पूर्व परीक्षा आहे कधी? 21 जुलैला। मग 21 जुलै आता किती दिवस उरले आहेत? 10-12 दिवस उरले आहेत। पण ज्या मुलांना आतापर्यंत प्रमाणपत्र भेटले नाही अशा मुलांना 10 ते 12 दिवसामध्ये प्रमाणपत्र काढणं खूप अवघड आहे, बरोबर। कारण आपल्याला माहिती आहे सरकारी जी प्रोसेस असते किती स्लो असते। या कारणास्तव त्यांचं असं म्हणणं होतं की परीक्षा पुढेच जावी, ठीक आहे, व्हायला तर पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं, कारण जर नाही केलं तर खूप मुलांचं नुकसान आहे। या मागणीनुसार आयोगाने आज एक नोटिफिकेशन जारी केलं। सातत्यपूर्ण पाठपुराव्यास अखेर यश आलेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 EWS प्रवर्गातील यांना असं भेटलं असं त्यांचं म्हणणं आहे। यानुसार त्यांनी काय म्हटलं, मी व्यक्तिशः परीक्षा पुढे ढकलण्याच्या विरोधात असतो, पण भरती प्रक्रिया न्यायप्रविष्ट बनून 4-6 महिने वाया जाण्यापेक्षा परीक्षा थोड्याशा पुढे जाऊ देऊन भविष्यातील संभाव्य कायदेशीर अडचण आत्ताच दूर करणं अधिक संयुक्तिक वाटल्यानेच या विषयात मी ताकदीने पाठपुरावा केला। या निर्णयामुळे EWS प्रवर्गातील असणाऱ्या जवळपास 70,000 मराठा विद्यार्थ्यांना SEBC आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे, बरोबर। परीक्षा पुढे गेली तर प्रवर्ग बदलातील पर्याप्त कालावधी गृहीत धरून परीक्षेची सुधारित तारीख देखील 25 ऑगस्ट करण्यात आलेली असल्याने सांगितले। याबद्दल त्यांनी आयोगाचे आभार पण मानले, ठीक आहे। अशा प्रकारे ह्या कारणामुळे आपली जी परीक्षा आहे ती 21 जुलैपासून पुन्हा 25 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता EWS OBC यांनी डॉक्युमेंट्स सादर करायचे, पण केव्हा करायचे? त्यासाठी काय सांगितलं आयोगाने? 15 जुलै 2024 ते 14 ऑगस्ट 2024 हा पूर्ण 1 महिना दिलेला आहे। त्यानुसार त्यांनी सांगितले की हे जे विकल्प सादर करण्याकरता संदर्भ खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे। कसं विकल्प सादर करणार? त्यासाठी त्यांनी काय सांगितलं, सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला काय करायचं, आपल्याला जायचं आहे आपल्या अकाउंटवरती, आपलं अकाउंट लॉगिन करायचं MPSCचं। त्यानंतर ते जायचं आपल्याला माय अकाउंटवरती, माय अकाउंटवर क्लिक करा। माय अकाउंटवर गेल्यानंतर तुम्हाला पदाचा जेव्हा क्रम निवडतो त्या क्रमाच्या खाली आणि जे आपल्या पर्सनल डिटेल्स आहेत त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येतील, क्वेश्चन डिस्क्रिप्शन याचा आपल्याला ॲन्सर येतं। ॲन्सरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर देता येईल। ते सांगितलं की डू यू बिलॉंग टू SEBC कॅटेगरी, इथे यस करायचं। तिथं तुम्हाला भेटलेलं का सर्टिफिकेट नंबर टाकायचा, डिस्ट्रिक्ट आणि डेट टाकायची आणि सगळं त्याचप्रकारे OBC कॅटेगरीचा दुसरा करायचा आहे, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म इथून तुमच्या डिटेल्स अपडेट करू शकता आणि त्यानुसार तुम्ही SEBC आणि OBC प्रवर्गाकरिता तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, म्हणजे तुम्हाला आरक्षण भेटू शकतं। तर मित्रांनो, या करण्यासाठी आपली परीक्षा 25 ऑगस्ट 2024 या दिवसात लागलेली आहे। तर मित्रांनो, 1 महिना भेटलेला आहे तुम्हाला, अभ्यास चांगला जोमाने करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।